नमस्कार शेतकरी मित्रांनो, सीमा डेअरी फार्म चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आपली परिस्थिती कितीही जरी वाईट असली तरी आपल्याला काहीतरी वेगळं करण्याचे डोक्यामध्ये विचार असले पाहिजे किंवा आपल्याला एवढं मोटिवेशन असले पाहिजे स्वतःमध्ये की आज जरी माझी वेळ खराब असली तरी उद्याला मी काहीतरी वेगळं करून दाखवेन। कारण पैसा आपण म्हणू शकतो की सर्व काही आहे, परंतु पैसा नसताना कसा गोठा उभारायचा हे आज मी तुम्हाला सांगणार आहे। की ही बघू शकता की समोर बघू शकता या पारड्या गोठ्यावरती पूर्ण स्वतःच्या गोठ्यावरती मी तयार केलेल्या पारड्यात। कारण भांडवल कमी असल्यामुळं गोठ्यावरती एकदम मोठी जनावरे घ्यायला किंवा लाख सव्वा लाखाच्या म्हशी घ्यायला परवडत नाही, त्यासाठी गोठ्यावरती अशा प्रकारच्या पारड्या तयार करणं कधीही गरजेचं। माझ्या समोर जी पारडी बघता तुम्ही जाफरची, जवळपास हिचं 18 ते 19 महिने वय आहे आणि बघू शकता तिची शरीराची ठेवण वगैरे आणि तिची वाढ वगैरे आपण बघू शकतो की कशी सुंदर अशी वाढ झालेली आहे तिची। विषय काय झाला मित्रांनो की आपल्याकडं तरुण काय करत असतात की माझ्याकडे भांडवल नाही आहे, माझ्याकडं जमीन नाही आहे, या गोष्टी जर आपण म्हणून जर आपण व्यवसाय करायचा विचार करतोय तर आपण एवढा विचार केला पाहिजे की सुरुवात छोटी जरी असली तरी आपले विचार पॉझिटिव्ह पाहिजे। कारण छोट्या गोष्टीपासूनच मोठ्या गोष्टीची सुरुवात होत असते। आता मी जेव्हा गोठ्याला सुरुवात केली होती तेव्हा फक्त 2 ते 3 म्हशी आणि 1-2 वगारी असायच्या, म्हणजे 4 ते 5 जनावरांचा टोटल गोठा असायचा। परंतु जेव्हापासून मी गोठ्यावरती ब्रीडिंगवरती, फिडिंगवरती, मॅनेजमेंटवरती काम करायला सुरुवात केली तेव्हापासून कुठेतरी गोठ्याला एक वेगळं वळण आले। आता हे बघू शकता की समोर तिन्ही पारड्या गोठ्यावरती तयार केलेल्या आहेत। ही एचएफची कालवड पहिल्या वित्ताला वेलेली आहे आणि जवळपास म्हणजे हिच्या आईचं दूध दिवसाला फक्त 12 लिटर आहे आणि ही पहिल्या वित्ताला जवळपास 10 लिटर प्लस चालत आहे। म्हणजे सकाळी 5:30 आणि संध्याकाळी 5:30 म्हणजे 11 लिटर पहिल्या वेताला चालते। म्हणजे दुसऱ्या वेताला हे बघू शकतो की आपण किती जाणार आहे, म्हणजे जवळपास 12 लिटर प्लस करेल, आईला प्लस करेल। हे ब्रीडिंगचं काम गोठ्यामध्ये करण्याचा मी प्रयत्न केला नाही। आणि ही कालवड बघू शकता गिरची कालवड आणि तिच्या आईच्या बाजूला बघू शकता ही म्हणजे थोडी गावरांमध्ये आहे आणि आपण हिला चांगलं म्हणजे कामधेनूचं सीमन हिला आपण भरवलं होतं तेव्हा ही कालवड आपल्या गोठ्यावरती तयार झालेली। म्हणजे वंशावळ सुधारणा काय असते हे आपण बघू शकतो गोठ्यामध्ये। आता ही पहिला माझीने दाखवला, हिचं वय आता जवळपास 24 महिने आहे। एक माझा आपण सोडून दिलेला आणि दुसऱ्या माझाला आपण भरणार आहोत। बघू शकतो की शरीराची ठेवण वगैरे म्हणजे काहीतरी गोठ्यावरती साध्य करायचं असेल, आपल्याकडे पैसा नसेल तर घरचं जे काही सामान असेल किंवा घरचं जे काही खुराक खाद्य असेल त्याच्यापासून कालवडी तयार करा, जेणेकरून आपला खर्च वाचेल आणि घरच्या गोठ्यावरती अशा प्रकारच्या पारड्या तयार होतील। या 3 कालवडी किंवा पारड्या घरच्या गोठ्यावर तयार झाल्यात आणि ही जाफरची कालवड पारडी आपण बघू शकतो की आपण बाहेरच्या राज्यामध्ये जाऊन लाख सव्वा लाखाच्या म्हशी आणतो, परंतु गोठ्यावरती घरच्या गोठ्यावरती कुणालाही कालवड संगोपन किंवा पारडी संगोपन करायचं नाही। कारण याच्यामध्ये जास्त वेळ जातो आणि तेवढं आपल्याला याच्यामध्ये काही उरत नाही असा शेतकऱ्यांचा प्रश्न असतो। परंतु ज्यांना शून्यापासून सुरुवात करायची त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे। ज्यांच्यासाठी जास्त भांडवल आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नाही आहे। जो गरीब परिस्थितीतून गोठा उभारण्याचा प्रयत्न करतो त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे। कारण अशा प्रकारच्या गोठ्यावरती पाड्या कालवडी तयार करूनच आपण आपला गोठा सक्षम करू शकतो। कारण जर आपण रडत बसलो माझ्याकडे भांडवल नाही आहे तर आपण कधीही यशस्वी होणार नाही आहे। त्यासाठी आपल्याकडे जे आहे त्याच्यातून काहीतरी वेगळं करण्याचं साध्य करण्याचा आपण प्रयत्न करतो आहोत। आणि ही मध्ये जी पारडी बघताय ही पण राहुरीच्या सीमनची आहे। जवळपास हिच्या आईचं दिवसाचं रेकॉर्ड फक्त 9 लिटरचं आहे दिवसाचं, परंतु आपण तिला सीमन चांगलं भरलं आहे। 5000 लिटर वळूचं रेकॉर्ड आहे, त्याच्यापासून झालेली ती फिमेल काफ आहे। आणि ही जाफरची बघू शकता हिच्या आईचं दिवसाचं रेकॉर्ड 12 लिटर आहे आणि तिच्यापासून झालेली ही वंशावळ किती शुद्ध वंशावळ तुम्ही बघू शकता। ज्याला खरी पारख आहे तो या म्हणजे पारडीला समजू शकतो किंवा तिची जे म्हणजे जात आहे ती ओळखू शकतो। कारण गोठा व्यवसाय आपण करत असताना अशा पारड्या गोठ्यावरची तयार करा, तरच गोठा आपला कुठंतरी चांगल्या स्थितीत येऊ शकतो। त्यासाठी अशा प्रकारच्या पारड्या गोठ्यावरती तयार करणं काळाची गरज आहे। ज्यांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।